मला त्याची चिंता राहिली नाही आता. कारण जे जीवनात येऊन जे सिद्ध करायचं होतं ते मी केलंय. गरीब मराठा समाज खूप होरपळत होता. तो होरपळताना बघवत नव्हता. मी कधी नाटक केलं नाही. मी कधी समाजाला खोटं बोललो नाही. हा, एक गोष्ट खरी, एखाद्या वेळेस 1-2 पावलं मागं पुढं सरकवलं असं, एखाद्या अर्धी चूक झाली पण असं, पण मला दिसत होतं समाज लय तरफडतोय. लेकीवाळी पोरं बाळ जर मोठे करायचे असले तर शेतीबरोबर त्याला आरक्षणाचा आधार देणं गरजेचं आहे. आणि रात्रंदिवस तुटून पडलो. माझ्या समाजाचा हट्ट होता, इच्छा होती, त्याच्या लेकरा बाळाला नोकरीपासून शिक्षणापासून लांब राहायला लागू नये. त्यांनी केलेलं कष्ट त्याच्या डोळ्यात देखता या 6 करोड मराठ्यांचे लेकर सुखी समाधानी राहावेत. कधी शांत बसलो नाही. पूर्ण आयुष्य झिजवलं. आता मला काही वाटत नाही. खूप जणांनी सातारा संस्थान म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि हैदराबाद गॅजेट म्हणजे मराठवाडा, इथला जर मराठा आरक्षणात गेला राज्यालाच नाही तर देशाला येडा टाकायची ताकद या मराठ्यात आहे म्हणून मिळू देत नव्हती. आपले आणि दुसरे तर विरोधात गेले हो. आपल्याने पितूर नको व्हायला होतं. झाली असं नाही कधी चूक, पण जीव येऊ धरणीला टेकला तरी माग हटलो नाही हे त्यांनी फितुरांनी समजून घ्यायला पाहिजे होतं. लढणारा मी आहे, लढणारा माझा समाज आहे. तुम्हाला ऐकून तुमच्या रक्ताशी गद्दारी करून जर मी मोठा झालो असतो मग तुम्ही फितुरी करायला पाहिजे होती.